आबा, हा बघा ना अजिबोचा नवीन प्रोजेक्ट, तो सध्या यावर काम करतोय. आई, मला एक कप कॉफी दे ना प्लीज. आई, मला पण एक कॉफी विदाउट शुगर. हो काकी, मला पण एक कॉफी आणते. आई, मला चहा पाहिजे. काय चाललंय? काय सगळ्यांना भुका लागल्यात का? माझा इंद्रा अजून घरी आला नाहीये, त्याचं कोणाला काहीच पडलेलं नाहीये का? तुमच्यापैकी एकाने तरी इंद्रा अजून आलाय का घरी असं विचारलं नाही ना? कारण तुम्हाला सगळ्यांना फक्त खायची पडलीये. इंद्राची काळजी इथे कोणालाच नाहीये. तुम्हाला बोलून तरी काय फायदा आहे म्हणा? तुम्ही थोडीच सख्खी भावंड आहात त्याची. पण चिकू, तू त्याची सख्खी बहीणच ना? मग तुलाही तुझ्या दादूची काळजी नाहीये का? आपला दादू अजून घरी आला नाहीये, तो काय करत असेल, त्यांनी काही खाल्लं असेल का नाही, काहीच पडलं नाहीये का तुम्हाला? आणि अहो तुम्ही असं शांत कसं बसू शकता? मी या सगळ्यांकडनं तर नाहीच मला अपेक्षा, पण तुम्ही आपला मुलगा काल रात्री जो घराच्या बाहेर गेलाय, तो अजून घरी परत आलेला नाहीये. तो काय करत असेल, कसा असेल, काही खाल्लं असेल का नाही, या विचारांना जीव टांगलेला लागलाय माझा. पण तुम्हा कोणाला काही नाहीच ना त्याचं. तुम्हाला सगळ्यांना फक्त खायचं सुचतंय. ते काही नाही, जोपर्यंत माझा इंद्रा परत येत नाही घरी, तोपर्यंत कोणालाही खायला प्यायला मिळणार नाही. सुरके, ए सुरके, चल 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 दे लवकर. अगर राणे यायच्या आत मला जाऊ दे, नाहीतर राणे आली ना माझी वाट आडवल बघती. ए सुरके, अगं उरक लवकर. घ्या. किती घाबरत असता हो सारखं राणीला? ती तुमचा बाप आहे का तुम्ही तिचं? आणि काय हो, मग कसं राणीचंच ऐकायचं असतं का तुम्हाला? माझं ऐकायचं याला कानकोड फिरायला जातात वे तुमचं. सुरके, अगं तू कुठला इशे कुठे निशील ना त्याचा काय पत्ता नाही बघ. त्या बघ राणे आपल्या काळजीने म्हणते म्हणून. तर तिची लय काळजी दिसते का तुम्हाला? आणि माझी दिसत नाही ना? काय नाही, आपले एका माळाचं मनी आहेत. माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंय तुम्ही दोघांनी. आता मी जर म्हणलं की बाहेर जाऊ नका तर ऐकणार नाही वे? ऐकून कसं चालेल सुरके? हा, बाप म्हणून माझी काय जबाबदारी आहे का नाही? आणि पुरीच्या खांद्यावर किती वजन टाकायचं? हा, त्याला काय मर्यादा आहेत का नाही? कशाचं जो कोणाच्या डोक्यावर? राणे आलीस होय तू? लवकर आली. मी माझ्या वेळेवरतीच आलीये, पण मी आलेली तुम्हाला काय आवडलेलं दिसत नाही. तुमचा प्रॉब्लेम आहे काय? तुमच्या आईची माय इतकी टोकाची आहे ना की तुम्हाला असं वाटतं की तुम्हालाच त्याची काळजी आहे. मलाही काळजी होती म्हणून कालच फॅक्टरीमध्ये फोन करून केटीला सांगितलं त्याच्याकडे लक्ष द्यायला. फक्त मी चिंता करतो असं दाखवत नाही. आणि काय हो, मला सांगा, तुमचा हा मुलगा चिडून रागावून घर सोडून गेलाय, लहान आहे का तो आता? त्याला कळायला हवं तुम्हालाही. त्याच्या या असल्या हट्टापायी तुम्ही सगळ्या घराला उपाशी ठेवणार आहात का? हो हो, ठेवेन, सगळ्यांना उपाशी ठेवेन. कारण सगळ्यांना फक्त स्वतःचा विचार करायचा इथे. माझ्या इंद्राचा कोणीही विचार करत नाहीये. आणि तुम्ही काय म्हणता, तुम्हाला त्याची खूप काळजी आहे? तुम्हाला जर खरंच त्याची काळजी असती ना तर त्याला फॅक्टरीत राहू दिलं नसतात, घरी घेऊन आला असतात. बिचारा रात्रभर झोपला पण नसेल तो.
खाल्ला असेल देव जाणे. माणूस कितीही रागावला असेल ना, भूक लागल्यावरती पोटात काही ना काहीतरी ढकलतोच. आणि राहिला प्रश्न त्याला घरी आणण्याचा, तर तुमचा मुलगा माझं किती ऐकतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मी त्याला म्हणे नाही घरी चल, तुम्हाला ऐकणार आहे का? येणार आहे घरी, पुन्हा तो कधी वाद उकरून काढणारा. मला फॅक्टरीत कोणासमोरही तमाशा नको आहे. मुळात तुम्ही त्याला त्या फॅक्टरीत राहू दिलत ना, हेच मला पटलं नाहीये. मम्मा आबा प्लीज तुम्ही पुन्हा नका ना भांडू. का तुम्ही सतत वाद घालताय घरामध्ये? बरोबर बोलतेय चिकू. भाऊजी तुम्ही पण आता नका ना शब्दाला शब्द वाढवू. पाहिजे तर तुमच्यासमोर मी हात जोडते. अहो वहिनी, काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही यांच्या हातापाया पडा, यांच्यासोबत नाक घासा, आरसाव करा, पण हे कधी कोणाचं ऐकणार आहेत का? नाही. काय मागितलं होतं इंद्रानी? एक सही मागितली होती फक्त तुमच्याकडे, ती यांच्याच्यानी करवे ना. पुत्र प्रेमापोटी आंधळा झालात तुम्ही. आंधळे मी नाही हो, आंधळे तुम्ही झालाय. तुम्हाला दिसत नाही आपल्या मुलाची प्रगती. आपल्याच मुलावर सदा काडीचा विश्वास नाहीये तुमचा. प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे, तो करतोय ते योग्य आहे का अयोग्य ह्याचा आहे. भाऊजी अहो काय हरकत होती सही करायला सांगा ना. अहो आपला इंद्रा एवढी धडपड करतोय, तो काहीतरी करू पाहतोय. आणि मला सांगा, इंद्रा काही इतका लहान मुलगा आहे का हो आता? अहो एवढा शिकल्या सवरलेला मुलगा आहे तो, आणि एवढं मोठं तो पाऊल पुढे उचलतोय, म्हणजे त्यांनी काहीतरी विचार केलाच असेल ना. मग काय हरकत आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायला? ह्या बाईला काय सांगितलं होतं आणि ही काय बोलतीये? मूर्ख, स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतीये. आणि भाऊजी इंद्रा म्हणतोय ना तो सगळं नीट करेल, तर मग करेल तो नीट. तुम्ही सही करायला हवी. बहिणी तुम्ही हे म्हणताय, अहो कधीतरी स्वतःचा विचार करा आयुष्यात. आणि एवढं सगळं त्याच्या एकट्याच आहे का? त्यांनी सांगितलं आणि लगेच सही केली. आबा आपण किती दिवस असं घरातलं वातावरण स्पॉइल करणार आहोत? आणि दादूने जर आतापर्यंत कंपनी चांगली सांभाळली आहे, तर यापुढे तो सगळं छान करेल.